नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी थोडंसं मकर संक्रांतीचा आणि भोगीचा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. मी थोडीशी तयारी केली होती, जास्त पण काही तयारी केली नव्हती, पण भोगीच्या दिवशीच्या आणि मकर संक्रांतीच्या दिवशीचा भोगीच्या दिवशीचा तसा माझा लाईव्ह आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व मी तयारी केलेली सर्व व्यवस्थित सांगितलेले आहे. हे बघा, मी वाण कट करून घेतलेलं होतं. भोगीच्या दिवशी आदल्या दिवशीच मी हे सर्व वाण तयार करून घेतलेलं होतं. त्या दिवशी आपण त्या लाईव्ह मध्ये म्हणजे छान असं वाण सर्व वाणाची माहिती दिली होती, मी काय काय वाणामध्ये घेतलं आणि सुगडे पण रंगवले होते. कोणी त्याला खण म्हणतं, कोणी सुगडे म्हणतं. त्या दिवशी भोगीच्या दिवशीच म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी हे नाहीत रंगवत, भोगीच्या दिवशीच आदल्या दिवशीच मी हे सर्व रंगवून घेतलेले होते सुगडे आणि वाण तयार करून घेतलं होतं. आता हे बघा, माझ्या चॅनल जास्त काही व्हिडिओ म्हणजे पूर्ण मांडूस तर हे बनवणं झालं नाही, कारण की खूप गडबड होती. त्यामुळं हे अशी खणाची मी पूजा केली होती. पूजा मांडताना ते करताना माझ्या चॅनल व्हिडिओ नाही घेणं झाला, पण थोडेसे फोटो आणि व्हिडिओ आहेत ते तुमच्याशी शेअर करत आहे. हे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये मला जायचं होतं, म्हणून देवीसाठी मी बांगड्या घेतल्या होत्या. हे बघा किती छान पूजा केली. पहिल्यांदा घरी पूजा करून घेतलेली आहे मी. डेकोरेशन ते नाही केलेलं मी, जशी मी सिंपल पूजा केली होती घरामध्ये तशीच दाखवत आहे तुम्हाला. हे बघा, सुवासिनीसाठी मी वाटायला आणलेलं होतं सामान. हे बघा, बाकी थाली आपण ती पूजेची तयारी करून घेतलेली. आता याच्यामध्ये देवीसाठी म्हणजे आपल्याला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जायचं, त्यामुळे मला त्याच्यामध्ये अजून पीस घ्यायचं राहिलेला आहे, म्हणजे खणा नारळानं देवीची वटी भरायची आहे. त्यामुळं पिसासोबत आपल्याला थोडीशी तांदूळ लागणार आहेत आणि खारी खोबरं ते थोडंसं पूजेचं सामान लागणार आहे वंटीसाठी रुक्मिणीची. हे बघा, अशी सुगड पूजा केलेली आहे मी. पूर्ण तुम्हाला म्हणजे ती पूजा मांडताना हे करताना माझ्या चॅनल व्हिडिओ नाही झाला, कारण की मला तिकडं मंदिरात पण जायचं होतं, स्वयंपाक ते आटपायचं राहिलेलं होतं. हे बघा, ही पूजेची थाली हे बायकांना वाटण्यासाठी आणलेलं होतं मी. हे बघा, ही सर्व पूजा अशी. आणि सुगड पूजन हे केल्याच्या नंतर घरामध्ये मी असंच मग ते तुळशीपाशी पण तुळशीला पण सुगड पूजन केलेलं आहे. तुळशीला पण हळद कुंकू दिलं, तुळशीला बांगड्या ते घातल्या, तिला पीस ते हे केलं, वंटी भरली तुळशीची आणि तुळशीची पण पूजा करून घेतली. घरातली पूजा झाली की आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला वाण देते कोणी तिकडं मंदिरामध्ये. सर्व व्हिडिओ मकर संक्रांतीचा आणि भोगीचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.